welcome student. Our topic name is periodic classification of element, and now we are going to start to learn modern periodic law. मागच्या लेक्चर मध्ये आपण मेंडलीज पिरियडिक लॉ पाहिला होता, मेंडलीज पिरियडिक टेबल पाहिला होता, पण त्याच्यामध्ये काही डीमेरिट्स होते. देर आर आय थिंक 4 डीमेरिट्स वी हॅव लर्न येस्टरडे. 4 डीमेरिट्स आपण पाहिलेले होते. मग ते जे डीमेरिट्स आहेत ते डीमेरिट्स काढून टाकण्यासाठी एक नवीन लॉ किंवा नवीन टेबल तयार केला गेला, त्याला मॉडर्न पिरियडिक लॉ असं म्हटलं गेलंय. आता हे कुणी केलंय तर इथे सांगितलंय का करण्याची गरज भासली बघा. द सायंटिफिक वर्ल्ड डिड नॉट नो एनिथिंग अबाउट द इंटेरियर ऑफ द ॲटम व्हेन मेंडलीव पुट फॉर द पिरियडिक टेबल. म्हणजे ज्यावेळेस मेंडलीवनी पिरियडिक टेबल तयार केलं त्यावेळेस ॲटमच्या आत काय असतं हे कोणत्याही सायंटिस्टला माहीत नव्हतं. ज्यावेळेस मेंडलीवनी पिरियडिक टेबल तयार केलं त्यावेळेस ॲटममध्ये काय काय असतं हे कोणत्याही सायंटिस्ट, जगामधल्या कोणत्याही सायंटिस्टना माहीत नव्हतं. आता तुम्हाला माहिती आहे की ॲटममध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन्स असतात, न्यूक्लियसच्या कडेने इलेक्ट्रॉन्स फिरत असतात, हे सगळं माहिती आहे तुम्हाला. पण त्यावेळेस ज्यावेळेस मेंडलीवनी पिरियडिक टेबल तयार केलं त्यावेळेस ॲटमच्या आत काय असतं, इंटेरियर ऑफ द ॲटम, कोणत्याही सायंटिस्टला ते माहीत नव्हतं. आता त्यामुळे काही त्रुटी निघाल्या त्याच्या. After the discovery of electrons, scientists started exploring the relation between the electron number of an atom and the atomic number. आता लक्ष घ्या, आपण जे 3 क्लासिफिकेशन बघितलं, डोबेरायनर असेल, न्यूलँड्स असेल किंवा मेंडलीव असेल, ह्या तिघांनी क्लासिफिकेशन करत असताना किंवा एलिमेंटची अरेंजमेंट करत असताना कशी केली होती, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. लक्षात ठेवा, तिन्हींमध्ये जे काही कन्सिडर केलं होतं ते काय कन्सिडर केलं होतं तर त्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास घेतला होता. पण हा जो मॉडर्न पिरियडिक लॉ तयार केला गेला त्याच्यामध्ये काय लक्षात घेतलं तर ॲटॉमिक नंबर लक्षात घेतला. हे ॲटॉमिक नंबर कशावरून डिस्कवर झाला तर त्यावेळेस कशा शोध लागला गेला होता, इलेक्ट्रॉनचा शोध लागला गेला होता. आणि मग सायंटिस्टनी काय केलं, सायंटिस्ट स्टार्टेड एक्सप्लोरिंग द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रॉन नंबर ऑफ ॲन ॲटम अँड द ॲटॉमिक नंबर. तुम्हाला डेफिनेशन माहिती आहे ॲटॉमिक नंबरची. एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर किती असतो तर त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत तो त्याचा ॲटॉमिक नंबर असतो. फॉर एक्झाम्पल सोडियममध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. सोडियममध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 11, म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 11 असतो. मग इथं इलेक्ट्रॉनचा शोध लागला गेल्यामुळं सायंटिस्टनी रिलेशन लावलं कुणामध्ये तर इलेक्ट्रॉन नंबर ऑफ ॲटम, त्या ॲटममध्ये असणारे इलेक्ट्रॉन आणि त्याचा ॲटॉमिक नंबर. ठीक आहे, पुन्हा सांगते बघा, डेफिनेशन ॲटॉमिक नंबरची काय असते, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन ॲन ॲटम. त्या ॲटममध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत त्याच्यावरून त्या एलिमेंटचा काय होतो, ॲटॉमिक नंबर डिसाईड केला जातो. आता फॉर एक्झाम्पल क्लोरीनचं एक उदाहरण घेऊया. क्लोरीनमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 17 असतात, म्हणून क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर काय येतो, 17 येतो. ठीक आहे. द ॲटॉमिक नंबर इन मेंडलीज पिरियडिक टेबल ओनली इंडिकेटेड द सिरियल नंबर ऑफ द एलिमेंट. इथं मेंडलीजने पिरियडिक टेबल केलं होतं त्यावेळेस ॲटॉमिक नंबर माहीत नव्हते. हे जे एलिमेंट्स होते ते सिरियलनी त्यांनी काय केलं होते, फक्त मांडले गेले होते. इथे ॲटॉमिक नंबर्स त्यावेळेस डिस्कवर किंवा त्याच्यात जी काही कन्सेप्ट आहे ती त्यांना माहीत नव्हती. पुढे काय म्हणले बघा, सुरुवात कशी झाली. इन 1913 AD द इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मॉसली, इथे तुम्ही अंडरलाईन करून घ्या सायंटिस्टचं नाव, हेनरी मॉसली demonstrated with the help of the experiment done using X-ray tube that atomic number Z of an element corresponding to the positive charge on the nucleus or a number of proton in the nucleus of the atom of that element. सेंटेन्स खूप मोठं आहे पण एकदम सोपं आहे. आतापर्यंत आपण काय सांगितलं, एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर आपण कशावरून ठरवतो तर त्याच्यामध्ये असणाऱ्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सवरून ठरवतो. पण 1930 मध्ये जे इंग्लिश सायंटिस्ट आहेत हेनरी मॉसली, ह्यांनी एक एक्सपेरिमेंट केला. काय वापरून एक्सपेरिमेंट केला तर एक्सरे ट्यूबचा वापर करून त्यांनी काय केला,
एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर, जे आता आपण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतोय, हे ॲटॉमिक नंबर नेहमी लक्षात घ्या कॅपिटल झेडनी डिनोट करायचे. कशाने दाखवायचे आहे? कॅपिटल झेडनी. ह्या सायंटिस्टने असं सांगितलं की हे ॲटॉमिक नंबर एखाद्या एलिमेंटचा कशावरून डिसाईड करायचं, तर त्या ॲटममध्ये जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज किती आहे. तुम्हाला माहिती आहे की न्यूक्लियसमध्ये 2 घटक असतात, एक असतो प्रोटॉन आणि दुसरा असतो न्यूट्रॉन. प्रोटॉन, न्यूट्रॉन. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. मग प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज झाला. मग जेवढे प्रोटॉन्स त्या न्यूक्लियसमध्ये असतील, जेवढे प्रोटॉन त्या न्यूक्लियसमध्ये असतील, तो त्याचा काय झाला? ॲटॉमिक नंबर झाला, ज्याला आपण कॅपिटल झेडनी दाखवतोय. मग आता इथे लक्षात घ्या, तुम्हाला ॲटॉमिक नंबरच्या 2 डेफिनेशन होऊ शकतात. एक म्हणजे एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर आपण कशाहून डिसाईड करतो? फर्स्ट वन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन ॲन ॲटम. त्या ॲटममध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, तो त्याचा ॲटॉमिक नंबर. किंवा ऑर म्हणते मी, अजून एक डेफिनेशन अशी होते की त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर किती असतो, तर त्याच्यामध्ये असणारे, त्याच्या न्यूक्लियसमध्ये किती प्रोटॉन्स आहेत, नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत, त्याच्यावरून ॲटॉमिक नंबर डिसाईड केला जातो. तुम्ही डेफिनेशन करताना अँड लिहिता, अँड नाही लिहायचं, ऑर आहे. एक तर तुम्ही काय करताय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन अ न्यूक्लियस. त्या ॲटममध्ये किंवा त्या एलिमेंटच्या ॲटममध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, तो त्याचा ॲटॉमिक नंबर. किंवा त्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये किती प्रोटॉन्स आहेत, किती पॉझिटिव्ह चार्ज आहेत, त्याच्यावरून त्याचा ॲटॉमिक नंबर ठरवला जातो. मला वाटतं ही कन्सेप्ट कळाली असेल, ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय. आणि इथं जी आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो तयार केला गेला, तो ॲटॉमिक मासवर नाही केला गेला. त्याच्यामध्ये तो मॉडर्न पिरियॉडिक टेबल तयार करत असताना काय लक्षात घेतलं? ॲटॉमिक नंबर लक्षात घेतले. आपल्याला पुढे दिले बघा, दिस रिव्हील दॅट ॲटॉमिक नंबर इज ए मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ ॲन एलिमेंट दॅन इट्स ॲटॉमिक मास. मागच्या 3 सायंटिस्टनी क्लासिफिकेशन करत असताना ॲटॉमिक मास घेतलं होतं, पण ॲटॉमिक मासपेक्षा जास्त फंडामेंटल प्रॉपर्टी एलिमेंटच्या कुणाशी असतात, तर त्याच्या ॲटॉमिक नंबरवरून ठरवता येतात. म्हणून क्लासिफिकेशन करत असताना तिथं काय घेतलं? ॲटॉमिक नंबर घेतलं. Accordingly, the statement of modern periodic law was stated as follow. काल आपण मेनली पिरियॉडिक लॉ पाहिला होता. आज आपण मॉडर्न पिरियॉडिक लॉ काय सांगितलं होतं बघा. अंडरलाईन करून घ्या पुस्तकामध्ये, नोटबुकमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. कालचाही लॉ असाच होता, फक्त ॲटॉमिक नंबरच्या ऐवजी फक्त काय होतं? ॲटॉमिक मास होतं. ओके, बघा लॉ पुन्हा सांगते. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट, त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आर अ पिरियॉडिक फंक्शन, ठराविक त्याचे विशिष्ट असे फंक्शन्स असतात. कशावरून? ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. ओके, मला वाटते हा लॉ समजला असेल. कोणता लॉ आहे? मॉडर्न पिरियॉडिक लॉ. काय स्टेट करतो? प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. नेक्स्ट पॉईंट तुमच्या बुकमध्ये असा दिला की जो लॉंग फॉर्म आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा काय केले डेफिनेशन बघा. द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट रिझल्टिंग फ्रॉम अँड अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट इन अँड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर इज द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलला एक दुसरं नाव आहे लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल. बघा, मॉडर्न पिरियॉडिक टेबललाच आपण काय म्हणतोय? लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल. डेफिनेशन अशी केली आहे की इथं जे एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे किंवा त्यांची जी अरेंजमेंट केलेली आहे, ती अरेंजमेंट कशी केलेली आहे? इन अँड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. तिथं अंडरलाईन करून घ्या. कशी अरेंजमेंट केली त्याच्यामध्ये? इन अँड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. ठीक आहे. नंतर म्हटलंय की याच्यामध्ये जे काही मॉडर्न पिरियॉडिक टेबल केले त्याच्यामधल्या ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत त्या कशा आहेत बघा. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स कॅन बी प्रिडिक्टेड मोर ॲक्युरेटली विथ द हेल्प ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल फॉर्म ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर. आपण बघितलं की मॉडर्न पिरियॉडिक टेबल कशावर बेस आहे, तर त्या एलिमेंटच्या ॲटॉमिक नंबरवर आहे. आणि साहजिकच त्यामुळं त्या एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत
त्या प्रॉपर्टीज कशा आहेत रे, ॲक्युरेटली ज्या काही प्रिडिक्ट केलेल्या होत्या त्या पहिल्या प्रिडिक्ट ज्या केल्या होत्या त्याच्यापेक्षा काय झाल्या, ॲक्युरेटली आपल्याला इथं पाहायला मिळाल्या. द मॉडर्न पिरियडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड, खाली म्हटलंय बघा, मॉडर्न पिरियडिक टेबललाच आपण काय म्हणतोय, लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड द लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. ठीक आहे. आता याच्यामध्ये स्ट्रक्चर कसं आहे बघा, मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर कसं आहे. काल आपण बघितलं होतं की मेनलीनी काय केलं होतं, ग्रुप्स आणि पिरियड ही कन्सेप्ट दिली होती. तीच कन्सेप्ट सुद्धा इथे वापरलेली आहे बघा. फर्स्ट पॉइंट, द मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रोज. हॉरिझॉन्टल म्हणजे कसल्या रे, आडव्या. 7 हॉरिझॉन्टल रोज आहे. तुम्हाला चार्टमध्ये दिसतंय, चार्टमध्ये बघा पाठीमागच्या पेजवर तुमच्या चार्ट आहे, पेज नंबर 23 वर आहे. आडवे जे आहेत ते आडवे 7 रो आहेत आणि त्या आडव्या 7 रोजला आपण काय म्हणतोय, पिरियड असं म्हणतोय. त्या पिरियडला नावं किती दिली आहेत, 1 to 7 अशी दिली आहेत. ठीक आहे. आडवा जो रो आहे त्या आडव्या रोला काय नाव दिलंय, पिरियड्स असं नाव दिलंय. आणि हाऊ मेनी पिरियड्स, 7 पिरियड्स आर देअर. नेक्स्ट, सिमिलरली द 18 वर्टिकल कॉलम्स इन दिस टेबल्स आर द ग्रुप 1 to 18. बघा, आडवे होते त्यांना आपण पिरियड्स म्हणतोय, 7 पिरियड्स आहेत. उभे जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत चार्टमध्ये बघा सगळ्यांनी, व्हर्टिकल कॉलम्स आहेत ते किती आहेत रे, 18 व्हर्टिकल कॉलम्स आहेत, 18 आहेत. आणि त्याला नाव कसं दिलेलं आहे, ग्रुप असं म्हणतोय. किती ग्रुप आहेत, 1 to 18 ग्रुप्स आहेत. पिरियड्स 1 to 7 आडवे आणि उभे जे कॉलम आहेत त्यांना आपण ग्रुप्स असं म्हणतोय. किती ग्रुप्स आहेत, 1 to 18 आहेत. ठीक आहे. द अरेंजमेंट ऑफ पिरियड अँड ग्रुप्स रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. आता हे पिरियड्स आडवे, उभे ग्रुप्स असं म्हटलं की आपल्याला जो पिरियडिक टेबल आहे त्याच्यामध्ये काय तयार झाले रे, बॉक्सेस तयार झाले. आणि ह्या बॉक्सेसमध्ये आपण काय करणार आहे, सिरियली एलिमेंट्स ठेवलेत आपण, म्हणजे कुणी ठेवलेले आहेत, मोस्टलीने ठेवलेले आहेत. मग हे कसे ठेवले तर त्यांच्या ॲटॉमिक नंबरवरून ठेवलेत. बघा त्या बॉक्सेसमध्ये कसे एलिमेंट ठेवलेत, ॲटॉमिक नंबर्स आर सिरियली इंडिकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ दीज बॉक्सेस. वरचे जे बॉक्सेस आहेत, अप्पर पार्ट बॉक्सेस, त्या बॉक्सेसमधून सुरुवात केली. आणि कशी लावायला सुरुवात केली तर त्यांच्या ॲटॉमिक नंबर्सवरून लावायला सुरुवात केली. ईच बॉक्स करस्पॉन्ड टू द प्लेस फॉर 1 एलिमेंट. प्रत्येक बॉक्समध्ये काय केला गेला, एक एक एलिमेंट ठेवला गेला. आता इथे तुम्हाला तुमच्या चार्टमध्ये काय दिसतंय बघा, चार्ट सगळ्यांनी पाहायचा आहे. मॉडर्न पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आपण जे काही एलिमेंट्स ठेवलेले आहेत ते काय केलेले आहेत रे, ॲटॉमिक नंबर्सने ठेवलेले आहेत. तुम्हाला याच्यामध्ये ब्लॉक दिसतात, एकूण 4 ब्लॉक्स आहेत. एस ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक आणि लास्टला खाली आहे तो एफ ब्लॉक आहे. त्याच्याबद्दल पण आपण नंतर बघणार आहे. आता इथे बघा ॲटॉमिक नंबर दिलेला आहे चार्टमध्ये प्रत्येकाचा. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आहे, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर दिलाय, एक सिम्बॉल दिलाय, त्याचं नाव दिलंय आणि त्याचं ॲटॉमिक मास सुद्धा तुमच्या चार्टमध्ये दिलेला आहे. 4 पॉईंट चार्टमध्ये दिले. ॲटॉमिक नंबर दिलाय, सिम्बॉल आहे, त्याचा नेम आहे आणि ॲटॉमिक मास. प्रत्येक एलिमेंटची ही 4 इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहून दिलेली आहे. कोणताही एलिमेंट बघा. आता फॉर एक्झाम्पल ऑक्सिजनचं बघा, 16 ग्रुपमध्ये आहे तो. 16 ग्रुपमधला पहिलाच एलिमेंट आहे. ॲटॉमिक नंबर किती आहे त्याचा, 8. सिम्बॉल आहे त्याचा O. नेम आहे ऑक्सिजन आणि त्याचा ॲटॉमिक मास आहे 15.999. ओके. हा चार्ट आपल्याला प्रत्येक वेळेस आता बघायला लागणार आहे, त्यामुळे तुमच्या पुढेच लक्षातच ठेवा, तुमच्या समोरच असू द्या, आपण ज्यावेळेस आता त्याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहे. इथे तुम्ही चार्टमध्ये बघताय की इथे 7 काय आहेत रे, पिरियड्स आहेत आणि 18 ग्रुप्स आहेत. हां, आणि एवढे सगळे एलिमेंट्स डिस्कवर केलेले आहेत. आता याच्यामध्ये तुमच्या बुकमध्ये काय दिले बघा, अपार्ट फ्रॉम दीज 7 rows, 2 rows आर शोन सेपरेटली ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. पहिले 7 रोज सोडून खाली तुम्हाला अजून बॉटमला 2 rows दाखवलेले, बरोबर आहे. अपार्ट फ्रॉम दीज 7 rows सोडून पिरियडिक टेबलच्या बॉटमला अजून 2 rows दाखवलेले आहेत. त्यांना आपण काय म्हणतोय बघा, दीज आर कॉल्ड लॅन्थेनाइड सेरीज अँड ॲक्टिनाइड सेरीज रिस्पेक्टिव्हली. वरची जी काही सेरीज आहे वरची
ज्याला आपण एल सुरुवात झालेली आहे त्याला लॅन्थेनाइड सिरीज म्हणतोय आणि खाली एसी जी आहे तिला ॲक्टिनाइड सिरीज असं म्हणतोय. बुकमध्ये लिहून घेतलं तरी चालेल. लॅन्थेनाइड सिरीज वरची आहे आणि खालची आहे ती ॲक्टिनाइड सिरीज आहे. आता ही नावं का दिली गेलीत बघा. आधी त्यांनी माहिती काय सांगितली की ह्या बॉक्समध्ये किंवा पिरियॉडिक टेबलमध्ये टोटल बॉक्सेस किती आहे 118. खालचे 2 सुद्धा तुम्हाला ते रोज धरायचे आहेत. There are 118 boxes in the periodic table including the 2 series. ह्या खालच्या 2 series आणि वरचे सगळे धरून एकूण टोटल बॉक्सेस त्याच्यामध्ये किती आहेत रे 118 बॉक्सेस आहेत. It means that there are 118 places for element in the modern periodic table. याचा अर्थ असा होतो की मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये एकूण किती एलिमेंट्सला जागा दिली गेली 118 साठी. Very recently formation of a new element was established experimentally and thereby the modern periodic table is now completely filled. आता त्यांनी सांगितली आता रिसेंटली काही नवीन एलिमेंट्सचा शोध लागला गेलाय. Few elements was established experimentally and thereby the modern periodic table is now completely filled. पूर्णपणे तो काय झालाय आता completely filled झालाय. All the 118 elements are now discovered. आतापर्यंत किती एलिमेंटचा शोध लागला गेलाय 118 एलिमेंट्सचा. आता मगाशी तुम्हाला मी दाखवलं की चार्टमध्ये बघू शकता आपल्याला 4 ब्लॉक्स दिसतात. टोटल पिरियॉडिक टेबलमध्ये द एंटायर पिरियॉडिक टेबल इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक्स. किती ब्लॉक्स आहेत 4 आहेत. कोणकोणते एस ब्लॉक बघा पहिल्या 2ला आपण एस ब्लॉक असं म्हणतोय. नंतरचा आहे तो पी ब्लॉक कुठून कुठपर्यंत आहे बघा 13 to 18 त्याला आपण पी ब्लॉक म्हणतोय. नंतरचा डी ब्लॉक आहे डी ब्लॉक कुठून कुठपर्यंत 3 पासून 12 पर्यंत. आणि खालचे जे आहेत बॉटमला 2 सेरीज दाखवले आपण त्यांना कसले ब्लॉक म्हणायचं एफ ब्लॉक म्हणायचं. टोटल एंटायर टेबल आहे एंटायर टेबलचं पूर्ण आहे त्याचे 4 ब्लॉक्समध्ये डिवाइड केलेले आहेत एस ब्लॉक पी ब्लॉक डी ब्लॉक एफ ब्लॉक. 4ही लेटर्स काढताना स्मॉल लेटर्स काढायचे एस ब्लॉक पी ब्लॉक डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. आता आपण प्रत्येकाची थोडक्यात माहिती घेऊया. द एस ब्लॉक कंटेन द ग्रुप 1 and 2. मग आज तुम्हाला सांगितलं एस ब्लॉकमध्ये 2 ग्रुप येतात पहिला आणि दुसरा. द ग्रुप 13 to 18 कन्स्टिट्यूट द पी ब्लॉक. पी ब्लॉकमध्ये काय येतात 13 ते 18 येतात. द ग्रुप 3 to 12 कन्स्टिट्यूट द डी ब्लॉक. डी ब्लॉकमध्ये 3 ते 12 येतात. while the lanthanide and actinide series of the bottom form the block F block. F block मध्ये 2 series येतात lanthanide आणि actinide. लक्षात ठेवायला सोपं आहे. पहिल्यांदा S मध्ये 1 ते 2. नंतर वाटल्यास तुम्ही D लक्षात ठेवा SD. D मध्ये काय येतात 3 ते 12 येतात. नंतर P ब्लॉक लक्षात ठेवा पहिल्यांदा S नंतर D नंतर P म्हणजे सिरियली जाताय तुम्ही. P मध्ये किती असणार आहे 13 to 18 असणार आहे. आणि खालच्या 2 सिरीज आहेत लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज त्याला आपण काय म्हणतोय F ब्लॉक असं म्हणतोय. ठीक आहे. आता बघा त्याची नावं सुद्धा दिलेली आहेत. डी ब्लॉक एलिमेंट जो आहे 3 ते 12ला आपण डी ब्लॉक म्हणतोय. ह्या डी ब्लॉक एलिमेंटला ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हणतात. बुकमध्ये अंडरलाईन करून घ्या. डी ब्लॉक एलिमेंट्सलाच काय म्हटलं जातं ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हटलं जातं. आता तुम्हाला पी ब्लॉकमध्ये एक झिगझॅग लाईन दिसते बघा. पी ब्लॉकमध्ये एक तुम्हाला झिगझॅग लाईन दिसते आहे का झिगझॅग लाईन. पी ब्लॉकमध्ये तुम्हाला एक झिगझॅग लाईन दिसते. तिथे तुम्हाला झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन द पी ब्लॉक ऑफ द पिरियॉडिक टेबल. म्हणजे इथं जे काही मेटल्स नॉन मेटल किंवा मेटॉलाइट्स जे आहेत ते इथे दाखवलेले आहेत झिगझॅग लाईननी. The 3 additional types of element can be clearly shown in the modern periodic table with the help of these zigzag line. जे 3 प्रकारचे अजून ट्रॅडिशनल टाइपचे एलिमेंट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला कुठल्या लाईनने दाखवलेले आहेत बघा झिगझॅग लाईन दाखवलेली आहे. The metalloid elements lie along the border of this zigzag line. जी zigzag line दाखवलेली आहे दिसते का बघा. zigzag line जी दाखवलेली आहे त्या बॉर्डरला जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स कसले आहेत मेटॅलॉइड्स. मला वाटतं पहिल्या लेक्चरलाच मी सांगितलं होतं मेटॅलॉइड्स म्हणजे असे एलिमेंट
की जे मेटलच्याही प्रॉपर्टी दाखवतात आणि नॉन मेटलच्याही दाखवतात. त्यांना आपण मेटॅलॉइड्स असं म्हणतोय. मग ही झिगझॅग लाईन जी पी ब्लॉकमध्ये दिसते त्याच्या बॉर्डरला जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स कोणते आहेत? मेटॅलॉइड्स आहेत. ठीक आहे. ऑल द मेटल्स लाईज ऑन द लेफ्ट साइड ऑफ द झिगझॅग लाईन व्हाईल ऑल द नॉन मेटल लाईज ऑन द राईट साइड. आता जी झिगझॅग लाईन तुम्हाला दिसते त्याच्या लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या बाजूला सगळे काय आहेत? मेटल आहेत. तर उजव्या बाजूला काय आहेत? नॉन मेटल्स आहेत. म्हणजे पी ब्लॉक हा पी जो ब्लॉक आहे तो असा ब्लॉक आहे की त्याच्यामध्ये तिन्ही आपल्याला एलिमेंट आढळतात. मेटल्स आढळतात, नॉन मेटल्स आढळतात आणि मेटॅलॉइड सुद्धा आढळतात. पी हा असा ब्लॉक आहे की ज्याच्यामध्ये 3 प्रकारचे एलिमेंट्स आढळतात. एक म्हणजे मेटल्स आहेत, दुसरं म्हणजे नॉन मेटल्स आहेत, त्याचबरोबर मेटॅलॉइड सुद्धा आहेत. जी काही बॉर्डर आहे झिगझॅग लाईनची त्या बॉर्डरवर आहेत ते मेटॅलॉइड्स आहेत. लेफ्ट साईडला त्याच्या मेटल्स आहेत, राईट साईडला त्याच्या नॉन मेटल्स आहेत. ठीक आहे. आता पुढे तुम्हाला मॉडर्न पिरियॉडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स म्हटलंय. आता आपण इथे काय बघतोय? एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर असेल तर तो ॲटॉमिक नंबर फॉर एक्झाम्पल आपण सोडियमचं मगाचं उदाहरण घेऊया. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती म्हणतोय आपण? 11. का? तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 11 आहेत. पण हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते शेलमध्ये असतात. तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात आतली शेल न्यूक्लियसच्या कडेने जी शेल असते त्याची कॅपॅसिटी किती असते? 2 इलेक्ट्रॉन्सची असते. नंतरची किती असते? 8ची असते. अशा पद्धतीनं जी मांडणी आहे त्या इलेक्ट्रॉन्सची त्याला आपण काय म्हणतो? त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतो. बरोबर आहे. विदिन अ पिरियड द नेबरिंग एलिमेंट डिफर स्लाइटली इन देअर प्रॉपर्टी वाईल डिस्टंट एलिमेंट डिफर वाईडली इन देअर प्रॉपर्टी. आता इथे बघा चार्टमध्ये तुमच्या लक्षात येतं किंवा जो टेबल दिलेला आहे याच्यामध्ये आपण कंपॅरिझन करूया. एक सोडियम घेऊया आणि दुसरा ॲल्युमिनियम घेऊया. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे रे? 11 आहे. ॲल्युमिनियमचं किती आहे? 13 आहे. आता ॲटॉमिक नंबर 11 याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार याचं? 2, 8, 1. आतल्या कक्षेमध्ये किंवा सगळ्यात आतल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, त्याच्या बाहेरच्या 8 इलेक्ट्रॉन आणि सगळ्यात बाहेर 1 इलेक्ट्रॉन आहे. आणि इथं ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 13. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे? 2, 8, 3. म्हणजेच ह्या दोन्हींची कंपॅरिझन केली सोडियम आणि ॲल्युमिनियम तर यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये सोडियमच्या बाहेरच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, ॲल्युमिनियमच्या मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे. साहजिकच यांच्या प्रॉपर्टीज काय होतात? बदलतात. जेवढ्या जवळ असेल म्हणजे जसं आपण त्यांच्यापासून लांब जाऊ तशा प्रॉपर्टीज जास्त डिफरंट दिसतात. आणि जर एलिमेंट जवळ आहे फॉर एक्झाम्पल सोडियम आणि मॅग्नेशियम हे जवळ आहेत, नेबरिंग एलिमेंट आहेत. कारण सोडियमचा 11 आहे, मॅग्नेशियमचा 12 आहे. ह्या दोन्ही जवळचे एलिमेंट आहे त्यामुळे यांच्या प्रॉपर्टीजमध्ये जास्त काही फरक दिसत नाही. पण जसं आपण पुढं जाऊ सोडियम आणि आपण क्लोरीन घेतलं तर सोडियम आणि क्लोरीनमध्ये काय रे? बराचसा अंतर आहे, बराचसा डिस्टंट एलिमेंट म्हणतोय आपण. आणि साहजिकच यांच्या प्रॉपर्टी सुद्धा काय होत जातात? बदलत जातात. ठीक आहे. पिरियड्समध्ये म्हणतोय आपण. पण जर आपण एखाद्या ग्रुपचा विचार केला तर त्यांच्या प्रॉपर्टीज सारख्याच असतात. थोड्याशा प्रॉपर्टीज बदल होत जातो पण बऱ्याचशा प्रॉपर्टी ह्या सिमिलर असतात. फॉर एक्झाम्पल ग्रुप 1 बघा. ग्रुप 1 मध्ये हेलियम, लिथियम, सोडियम, पोटॅशियम जे आहेत हे सगळे एलिमेंट्स आहेत ते एका ग्रुप आहेत. ग्रुप फर्स्टमध्ये तर यांच्यामध्ये बऱ्याचशा आपल्याला सिमिलॅरिटी दिसतात आणि थोडंसं त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये काय होत जातं? ग्रेडेशन म्हणजे वाढत जातं थोड्याशा प्रॉपर्टी. एलिमेंट्स इन द सेम ग्रुप shows similarity and gradation in their property. These characteristics of the groups and period in the modern periodic table are because of the electronic configuration of the element. म्हणजे आपण ग्रुपचा विचार करू किंवा पिरियडचा विचार करू तर काही ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स सेम दिसतात आणि जर तसं लांब जाऊ तर तसं काय दिसतात? त्याच्यामध्ये डिफरन्सेस दिसतात. हे कशावरून होतंय? तर इथं त्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होत जातंय? बदलत जातंय. बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट. It is the electronic configuration of an element which decide the group and the period in which it to be placed. आता एखाद्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मधून ठरवलं जातं की तो कोणत्या ग्रुपमध्ये आहे किंवा कोणत्या पिरियड्समध्ये. फॉर एक्झाम्पल पुन्हा आपण घेऊया ग्रुप फर्स्ट घेऊया. ग्रुप फर्स्टमध्ये पहिला हेलियम आहे.
बाहेरच्या ऑर्बिटमध्ये तुम्हाला माहिती आहे की ॲटॉमिक नंबर याचा 1 आहे, म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स पण किती असणार आहेत, एकच असणार आहे. म्हणजे ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स किती झाला, एकच झाला. लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे रे, 3 आहे. म्हणजे बाहेरच्या सगळ्यात आतल्या नंबरमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि सगळ्यात बाहेरच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन. सोडियममध्ये पण बघितलं होतं आपण, सगळ्यात बाहेरच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन होता, 1 येतो. पोटॅशियममध्ये पण तसंच होते. म्हणजे इथं तुम्हाला ग्रुप 1 मध्ये काय दिसते सिमिलॅरिटी, की प्रत्येक एलिमेंटच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये, आउटरमोस्ट ऑर्बिट म्हणजे सगळ्यात बाहेरचं ऑर्बिट, सगळ्यात बाहेरच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 1 इलेक्ट्रॉन असतो. ज्याला व्हॅलन्सी म्हणतोय आपण. व्हॅलन्सी याची किती राहणार आहे, प्रत्येकाची 1च राहणार आहे. अशाच प्रत्येक ग्रुपमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स याच्या दिलेल्या आहेत. जशा ग्रुपमध्ये आहेत तशाच पिरियड्समध्ये सुद्धा आहेत. आता ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय म्हणलंय बघा. यू विल फाइंड दॅट द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन ऑल द एलिमेंट फ्रॉम द ग्रुप 1 दॅट इज द फॅमिली ऑफ अल्कली मेटल इज द सेम. आता मगाशी तुम्हाला मी ग्रुप 1 एक्सप्लेन करून सांगितला होता. ग्रुप 1 एक्सप्लेन करून सांगितला होता की इथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत रे, 1 आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहे, 1 आहे. आता इथे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आहे ग्रुप 1 मध्ये, त्याची व्हॅलन्सी 1 आहे. आणि नेहमी ग्रुप 1 ला अल्कली मेटल असं म्हटलं जातं. ग्रुप 1 ला काय म्हटलं जातं, अल्कली मेटल्स असं म्हणतोय आपण, बरोबर आहे. आता इथे चार्टमध्ये 1 मिनिट लक्ष द्या. तुमच्या लक्षात येईल चार्टमध्ये ज्यावेळेस तुम्ही बघताय त्या तुमच्या असं लक्षात येईल की ह्या अल्कली मेटल्स आहेत. ग्रुप 1 ला आपण काय म्हणतोय, अल्कली मेटल असं म्हणतोय. Similarly, if you look at the element from any other group, you will find the number of their valence electron to be the same. आता हे झालं पहिल्या ग्रुपबद्दल. दुसऱ्या ग्रुप जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात, 2 इलेक्ट्रॉन्स येतात. म्हणजे इथे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स काय होत जातात, वाढत जातात. त्यावेळेस मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला ब्लॅकबोर्डवर समजून सांगेन, त्या तुमच्या लक्षात येईल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स कशाला म्हणायचं ते. आता एक्झाम्पल दिलंय बेरिलियम Be, मॅग्नेशियम Mg, कॅल्शियम Ca. आता दुसरा ग्रुप त्यांनी दिलाय. ह्या दुसऱ्या ग्रुपमध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांच्यामध्ये ह्या ग्रुपला काय म्हटलं जातं, अल्कलाइन अर्थ मेटल असं म्हटलं जातं. बघा फर्स्ट ग्रुपला आपण काय म्हणतोय, अल्कली मेटल म्हणतोय. ग्रुप दुसरा जो आहे त्याला अल्कलाइन अर्थ मेटल म्हणतोय. आणि ह्या प्रत्येक एलिमेंटमध्ये बाहेरच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 2 ऑर्बिट असतात. बाहेरच्या आउटरमोस्ट जे ऑर्बिट आहे त्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 2 इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे ह्याची व्हॅलन्सी सुद्धा किती आहे, 2 असणार आहे. तसंच अजून एक पुढचा एक ग्रुप घेतलेला आहे बघा, 17. ग्रुप 17 पहिले 2 घेतलेत, आता शेवटचे 2 पुन्हा घेतलेत. 17 ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, बरोबर आहे. मग यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 7 आहेत. किती आहेत प्रत्येकामध्ये. जो 17वा ग्रुप आहे त्या 17व्या ग्रुपमध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत तेवढ्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात, 7 इलेक्ट्रॉन्स येतात. ठीक आहे. आणि ह्या ग्रुपला आपण हॅलोजन ग्रुप म्हणतोय. पहिल्याला आपण काय म्हणतोय, तर अल्कली मेटल म्हणतोय. पहिल्याला अल्कली मेटल म्हणतोय, दुसऱ्याला अल्कलाइन अर्थ मेटल म्हणतोय, 17ला हॅलोजन्स असं म्हणतोय. आणि आता 18 पुढचा पॉइंट बघूया. 18 ग्रुपला आपण इनर्ट गॅसेस असं म्हणतोय किंवा 0 ग्रुप असं म्हणतोय. वाईल गोईंग फ्रॉम टॉप टू बॉटम विदिन एनी ग्रुप 1 इलेक्ट्रॉन शेल गेट्स ॲडेड ॲट अ टाइम. आता हे झालं ग्रुपबद्दल. ग्रुपमध्ये आपण काय होतंय, जसं आपण वरून खाली जाऊ, टॉप टू बॉटम जाऊ, तशी नंबर ऑफ शेल इथे काय होत जाते, वाढत जाते. फॉर एक्झाम्पल हेलियममध्ये 1च होती शेल, लिथियममध्ये किती झाल्या, 2 झाल्या, सोडियममध्ये 3 झाल्या, पोटॅशियममध्ये 4 झाल्या. म्हणजे अशा पद्धतीनं जसं तुम्ही टॉप टू बॉटम जाल ग्रुपमध्ये तसं नंबर ऑफ शेल्स काय होत जातात, वाढत जातात. From we can say that electronic configuration of the outermost shell is a characteristics of particular group. However, we can go down a group, a number of shell goes on increasing. जसं आपण वरून खाली जाऊ, टॉप टू बॉटम जाऊ, तसं एक शेल जे आहे ते शेल काय होत जातं, इन्क्रीज होत जातं. ठीक आहे. आता मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काय सांगितलंय बघा. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल
एलिमेंट्स आर अरेंज इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक नंबर. इथं ॲटॉमिक मास म्हणायचं नाही आहे. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा की हे जे एलिमेंट्स आहेत हे एलिमेंट्स कसे मांडलेले आहेत इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. ठीक आहे. व्हर्टिकल कॉलम्सला काय म्हणतोय आपण? ग्रुप्स असं म्हणतोय. व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ग्रुप. देर आर 18 ग्रुप्स. किती एकूण ग्रुप्स आहेत? 18 ग्रुप्स आहेत. द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट इन द सेम ग्रुप शोज सिमिलॅरिटी अँड ग्रेडेशन. म्हणजे आपण एक एक ग्रुपचा ज्यावेळेस विचार करू, फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप टू 18 ग्रुपपर्यंत, प्रत्येक ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी सिमिलर असतात आणि त्याच्यामध्ये फक्त काय होत जातं? ग्रेडेशन होत जातं, थोडीशी वाढ होत जाते. हॉरिझॉन्टल रोजला आपण पिरियड असं म्हणतोय. हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड पिरियड. देर आर टोटल किती पिरियड्स आहेत? 7 पिरियड्स आहेत. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट चेंज स्लोली फ्रॉम वन एंड टू अदर इन अ पिरियड. बघा मगाशी आपण ग्रुपमध्ये प्रॉपर्टी सारख्याच म्हणतोय, वरून खाली गेलं तर प्रॉपर्टी सारख्याच आहेत, पण पिरियडमध्ये तसं होत नाही. पिरियडमध्ये जसं आपण पुढं जाऊ, त्या पिरियडच्या लाईनमध्ये जसं पुढं जाऊ तशा एलिमेंटच्या प्रॉपर्टीज काय होत जातात? बदलत जातात. स्लोली फ्रॉम वन एंड टू द अदर इन ए पिरियड. ठीक आहे. आता डू यू नो मध्ये पुस्तकात तुमच्या काय सांगितलं? युरॅनियम बद्दल माहिती दिलेली आहे. युरॅनियम जो एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 92 आहे. लेसन नंबर 4 मध्ये आपल्याला याच्याबद्दल बरीचशी माहिती आहे युरॅनियम बद्दल. युरॅनियम जो एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 92 आहे. All the elements beyond uranium with atomic number 93 to 118 are man-made. 92 पासून पुढचे युरॅनियम आणि 92 पासून पुढचे जे आहेत म्हणजे 93 पासून 118 पर्यंत एलिमेंट जे आहेत ते कसे आहेत रे? नॅचरली नाहीत. कसले एलिमेंट आहेत ते? मॅनमेड आहेत. ठीक आहे. मॅनमेड आहेत आणि ह्या एलिमेंट्सला आपण रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट असं म्हणतोय. All these elements are radioactive and unstable and have very short life. ही जे एलिमेंट्स आहेत हे रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट आहेत, अनस्टेबल आहेत आणि त्यांची लाईफ जी आहे ती सुद्धा कशी आहे रे? खूप शॉर्ट आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बराचसा पॉईंट कव्हर करण्याचा इथं केलेला आहे. नेक्स्ट जो राहिलेला पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. थँक्यू.